वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून स्वागत करते। तर बघा मग आज मी तुमच्या सोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग बाहीची डिझाइन शेअर करणार आहे। ऍक्च्युअली होतं काय की बऱ्याचदा आपल्याला बॅकनेक डिझाइन कशी बनवावी हे समजतं, पण बाही डिझाइन कशी बनवावी हे समजत नाही आणि त्याचबरोबर आपल्याला बरेचसे प्रश्न पडतात की अशी बाही डिझाइन ब्लाउजला छान दिसेल की नाही, की बाही सिंपलच घ्यावी, शॉर्ट घ्यावी, लॉंग घ्यावी हे काही समजत नाही। सो आज मी तुमच्यासोबत आताची ट्रेंडिंग अशी बाही डिझाइन शेअर करणार आहे आणि ह्या छानशा बाही डिझाइनमुळे नक्कीच आपल्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असा लुक येईल। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी बाही डिझाइन सहज बनवता येईल। ठीक आहे, सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला अशी छानशी बाही डिझाइन सहज बनवता येईल। आणि एवढंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित कशी बनवावी तर हे सुद्धा सहजच लक्षात येईल। ठीक आहे, चला तर मग आता छानशी बाही डिझाइन बनवायला आपण इथे सुरुवात करूयात। तर इथे बघू शकतात की ब्लाउजचा कपडा घेतलेला आहे, त्याचबरोबर इथे ब्लाउजचा खूप छान असा मोठासा काठ होता, तर तो सुद्धा आपण इथे डिझाइन बनवण्यासाठी घेतलेला आहोत। सो हा मोठासा काठ आणि ब्लाउजचा थोडासा कपडा हे दोन्हीचं कॉम्बिनेशन करून आज आपण खूप ट्रेंडिंग अशी बाहीची डिझाइन बनवणार आहोत। तर इथे तुम्ही बघू शकतात की जी काही बाही आहे त्याची आपण इथे अस्तरवर मार्किंग आणि कटिंग सुद्धा करून घेतलेली आहे। सो आता सगळ्यात आधी मी तुम्हाला या बाहीचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाइनसाठी कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करावी हे सहज लक्षात येईल। तिथे बाहीची घडी आहे 8, 1 इंच कमी होते अशी 7 झाली। त्यानंतर जेवढी बाही लांबी असेल त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं, तर किती झालं मग 10.5। आणि याची कॅप हाईट आपण घेतलेली आहे 3 इंच। तर अशा पद्धतीने मापे टाकून आपण ही बाही इथे कटिंग करून घेतलेली आहे। त्याचबरोबर आता इथे अजून एक मार्किंग केलेली आहे ती म्हणजे काठाची। तर आपला काठ किती मोठा आहे तर बघा इथे जवळजवळ 5 तरी होते, 5-5.5। तर मी इथे 5.5 इंचाला मार्किंग करून घेतले आणि उरलेल्या वरच्या पार्ट मध्ये आपण जो काही ब्लाउज पीसचा कपडा आहे तर तो इथे यूज करणार आहोत। तर तो 5 येतोय, पण आपण घेताना 6चा घेऊ, म्हणजे मग आपल्याला मार्जिनला राहावं यासाठी। तर बघा मग मी इथे मोजून घेते आणि हा आहे 6, तर बाहीच्या डबल मी इथे कट करून घेतलेला आहे। ठीक आहे, आता सगळ्यात आधी काय करायचं आहे, स्टार्टिंगला थोडंसं प्लेन कपडा पाहिजे आहे, सो तेवढा आपण इथे सोडून देऊयात। आणि त्यानंतर आता आपल्याला इथे छोट्या छोट्या प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत। तर बघा आता इथे ज्या काही प्लेट्स आहेत ना तर त्या आपल्याला छोट्या छोट्या टाकायच्या आहेत या पद्धतीने। आणि प्लेट्स टाकत टाकत लगेचच आता आपण इथे टिप सुद्धा टाकून घेणार आहोत। फक्त महत्वाचा पॉइंट आहे की प्लेट्स आपल्या एकसारख्या व्यवस्थित एकाच डिस्टन्सवर येतील याची काळजी घ्यायची आहे, कारण की त्या जर का छोट्या मोठ्या झाल्या तर मग आपल्या बाहीचं लुक सगळं बिघडेल। सो तसं होऊ नये त्यासाठी अतिशय काळजीपूर्वक व्यवस्थित आपल्याला थोडं थोडं पकडत पकडत एकसारख्या अंतरावर इथे या छोट्या छोट्या प्लेट्स टाकायच्या आहेत। तुम्ही एक तर छोट्या टाकू शकतात, एक तर मोठा टाकू शकतात, तर ते डिपेंड आहे की तुमच्याकडे ब्लाउजचा किती कपडा अवेलेबल आहे त्यानुसार। काही साड्यांचा ब्लाउज पीसचा पन्ना खूप मोठा असतो, काहींचा छोटा असतो, त्याचनुसार आपल्या साईजवर सुद्धा ते डिपेंड असतं। तर बघा एक साईडला प्लेट्स इथे टाकून घेतल्या, त्याच प्लेट्स आता वरच्या साईडला सेट करत करत तिथे सुद्धा आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे। तर फक्त एवढंच आहे की उलट्या पार्टला म्हणजे उलट्या साईडने प्लेट्स टाकताना बऱ्याचदा आपल्या ते प्लेट्स फोल्ड होण्याचे चान्सेस असतात। सो त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक आपल्याला एक एक प्लेट्स पकडत पकडत इथे टीप टाकून घ्यायची आहे। तर 2-2, 3-3 पण आपण इथे सोबत पकडू शकतो, काही प्रॉब्लेम नाहीये। आणि प्लेट्स फक्त व्यवस्थित एकसारख्या, पुन्हा पुन्हा सांगते डिस्टन्स सेम राहील, तर या 1-2 गोष्टींची काळजी घेतली की बरोबर छान अशा प्लेट्स आपल्या सेट सुद्धा होतील आणि मग आपली बाही डिझाइन सुद्धा खूपच सुंदर दिसेल। आता ह्या सेट केल्यानंतर त्यावर एकदा प्रेस सुद्धा करून घ्यायची, म्हणजे मग त्या व्यवस्थित जरा आपल्या बाहीला लुक सुद्धा येतं आणि मध्ये अशा त्या लूज पडणार नाही याची सुद्धा आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे। आणि बरोबर एक 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 इथे प्लेट्स सेट करत करत जवळजवळ आपण इथे सगळ्या प्लेट्सला वरच्या साईडने सुद्धा टीप टाकून घेतलेली आहे बघा, म्हणजे दोन्ही साईडने ऍक्च्युअली झालेली आहे। तर हा पार्ट आपला रेडी झाला। सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या बाही सुद्धा पार्ट रेडी करून घ्यायचा आहे, म्हणजे दुसऱ्या बाहीसाठी। ठीक आहे, आता हे एवढं झालेलं आहे, तर हे मी इथे जरा सध्या एक्स्ट्राचं कट करून व्यवस्थित सरळ करून घेते, म्हणजे ते जोडणं आपल्याला सोपं जाईल आणि आपली बाही सुद्धा व्यवस्थित एकाच लेवलमध्ये तयार होईल, वर खाली छोटी मोठी अशी व्हायला नको यासाठी। आता हा पार्ट साईडला ठेवला आणि इथे अस्तरची बाही घेतलेली आहे बघा, तर इथून 1.5 इंचाला मार्किंग करायची आहे आपल्याला।
आणि मार्किंग केल्यानंतर एक लाईन आता इथे पट्टीच्या सहाय्याने आपण ड्रॉ करून घेऊयात. तर बघा मी इथे 1.5 ला मार्किंग केलेली आहे. तुम्ही 2 ला 1 इंचाला करू शकता, ते तुमच्या बाही लांबीवर डिपेंड आहे. ठीक आहे. आता ही मार्किंग केल्यानंतर काय करायचं बघा, सेंटर पासून इथे 1 इंचाला मार्किंग केली आणि त्यानंतर 2-2च्या डिस्टन्सला. ठीक आहे. आता काय करायचं आहे, थोडासा ना कुठला पण पेपर घ्यायचा आहे. तर मी इथे कार्डशीट पेपर घेतलेला आहे बघा आणि तो व्यवस्थित सरळ फोल्ड करून घ्यायचा बघा. या पद्धतीने मी मार्क करून घेतली. तर 1.5च पाहिजे आहे आपल्याला यासाठी आणि इकडनं सुद्धा व्यवस्थित करून घेतलं बघा. आणि आता ह्या पद्धतीने आपल्याला इथे गोलाकार शेप द्यायचा आहे. आता जो काही गोलाकार शेप दिलेला आहे ना, तर त्या शेपमध्ये आपण इथे हा पुठ्ठा म्हणा किंवा कार्डशीट पेपर तुम्ही काहीही यूज करू शकता. तर तुम्ही इथे कट करून घेतलं बघा. आता तो इथे ठेवून बघते, तो किंचितचा एक लाईन एक्स्ट्रा आहे, तर तो मी किंचितचा कट करून घेते. कारण की आपल्या बरोबर जी मार्किंग आहे ना, तर त्या मार्किंग मध्ये हा शेप बसला पाहिजे. ठीक आहे. इथपर्यंत बघा. आता या पद्धतीने चॉकने मार्किंग केली आणि पुढे डायरेक्ट ओपन करून मार्किंग करून घ्यायची आहे बघा. आता तुमच्या लक्षात आलं असेल की मध्यभागी आपण फक्त 1 इंचाची मार्किंग का केली, नंतर 2-2 इंचाची का केली ते. ठीक आहे. इथपर्यंत आपली मार्किंग झालेली आहे आणि आय होप सो इथपर्यंत तुमच्या लक्षात सुद्धा आलेलं असेल. आता बघा यानंतर काय करायचे, ही जी काही मार्किंग आहे ना, तर ती आपल्याला इथे कॅनव्हास पेपरवर करून घ्यायची आहे. तर डिझाईनसाठी आपल्याला पेपर कॅनव्हास लागत असतो. तर तो इथे बघा मी मार्क करून कट करून घेतला. तर तो डबल फोल्ड केलेला आहे आणि बघा त्यावर ठेवल्यावर म्हणजे बाहीवर ठेवल्यावर फेंट मार्किंग आपल्याला दिसते. तर तेवढी फक्त स्केच पेनच्या सहाय्याने ह्या पद्धतीने ती मार्क करून घ्यायची आहे. ठीक आहे. आता आपण हे कट करून घेऊयात. इकडनं पण लाईन ड्रॉ करते आणि इकडनं सुद्धा फेंट मार्किंग दिसते, तर ती आपण डार्क करून घेऊयात, जेणेकरून सेंटर पासून व्यवस्थित दोन्ही साईडला आपली बाहीची खालच्या बॉर्डरची जी काही मार्किंग आहे ना, तर ती व्यवस्थित यावी यासाठी. ठीक आहे. बघा मी हे इथे कट करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता बघा आपली जी काही काट आहे तर तो सरळ ठेवायचा, त्यावर आपण ही बाही ठेवली आणि त्यावर आपण कटिंग केलेला कॅनव्हास पेपर ठेवून घ्यायचा आहे. तर तो सुद्धा सेंटरला बरोबर मॅच करायचा आहे बघा. बाहीचा सेंटर आणि आपला कॅनव्हास पेपरचा सेंटर झाला, त्याचबरोबर आपला जो काही काट आहे त्याचा सेंटर. पुन्हा सांगते, काट आधी ठेवला, त्यावर आपण अस्तरची बाही ठेवली, त्यावर आपण हा कॅनव्हास पेपर ठेवला आणि जी काही मार्किंग केलेली आहे ना एक्झॅक्टली त्यावरच आता आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे. लक्षात राहू द्या, ही टीप तुम्ही जशी माराल तसंच तुमचा शेप येणार आहे. सो त्यामुळे अतिशय सावकाश काळजीपूर्वक आपल्याला ही जी काही अर्धगोलाकार शेप आहे ना त्यावर टीप मारून घ्यायची आहे. टीप मारताना एक सुद्धा टीप वाकडी तिकडे जायला नको, याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि बघा मग व्यवस्थित एकसारखं पकडत मी इथे टीप मारून घेत आहे. महत्वाचं म्हणजे तिन्ही पण पार्ट आपले व्यवस्थित पकडायचे आहे, हलून द्यायचे नाही. म्हणजे काठ, अस्तरची बाही आणि कॅनव्हास पेपर. कारण बऱ्याचदा काय होतं की ती टीप मारताना हलू शकतात, त्यामुळे मग ती तिरकं येईल. सो तसं सुद्धा होऊ नये, त्यासाठी व्यवस्थित काळजीपूर्वक इथे टीप टाकायची आहे. तसं मी एक पिन लावलेली आहे. तुम्हाला जर वाटत असेल तर अजून 2 साईडला तुम्ही एक अशा 2 लावू शकता. ठीक आहे. पण मी फक्त सेंटरला लावलं, कारण सेंटर हलायला नको, बाकीचं आपल्याला व्यवस्थित पकडता येतं. तर बघा मग इथे आता ही टीप टाकून झालेली आहे. आता यानंतर काय करायचं आहे बघा, आता बघा हे जे काही एक्स्ट्राचं आहे ना तर ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर 1 लाईन एवढं मार्जिन आपण ठेवू शकतो, शक्य असल्यास 2 लाईन एवढं ठेवलं तरी सुद्धा चालेल. ठीक आहे. तर बघा मग व्यवस्थित जसा शेप आहे ना तसंच आपण एक्स्ट्राचं कॅनव्हास पेपर आणि जो काही एक्स्ट्राचा काठ होता ना तर तो इथे कट करून घेतोय. आणि अस्तरची बाही तर आपण व्यवस्थित काठोकाठ पकडलेली होती, त्याच्यामुळे त्याचा काही जास्त इश्यू येत नाही. आणि त्यानंतर आता इथे छोटे छोटे कट्स मारायचे आहे, जेणेकरून ज्यावेळेस आपण ही बाही सरळ करू तर ती प्रॉपर अशी फोल्ड व्हावी. त्याचे जे काही गोलाकार शेप आहेत तर ते आपल्याला जसे हवे आहे तसेच यावा, त्यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. फक्त कट्स मारताना एक्स्ट्राचा आपल्या बाहीला कट जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. जिथे कानेकोपरे आहेत तर तिथे सुद्धा व्यवस्थित कट्स मारायचे आहे. आणि मग त्यानंतर एक एक पार्ट बघा ह्या पद्धतीने अलगद प्रेस करत वरती फोल्ड करून ते सरळ करून घ्यायचं आहे. हे बघा. ठीक आहे. आता मग पुन्हा मी व्यवस्थित इथे बाहेर काढून घेते फोल्ड करत आणि आता इथे आपल्याला खालच्या जो काही गोलाकार शेप आहे तिथे द्यायची आहे दाबटीप. तर लक्षात राहू द्या, दाबटीप देताना इथे काळजी घ्यायची आहे की आपला जो काही आतला अस्तरच्या बाहीचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली बाहीची फिनिशिंग बिघडायला नको. फिनिशिंग साठीची ही खूपच महत्वाची टीप आहे, तर ही तुम्ही आठवणीने फॉलो करायची आहे. कारण बऱ्याचदा काय होतं की सगळा आतला कपडा वरती दिसतो, दाबटीप प्रॉपर येत नाही, त्यामुळे सगळं फिनिशिंग बिघडते. सो त्यासाठी अतिशय काळजीपूर्वक म्हणजे 5 मिनिटं एक्स्ट्रा लागले तरी सुद्धा चालेल, पण फिनिशिंग कडे सुद्धा
थोडंसं लक्ष द्यायचं आहे. कारण मी नेहमीच सांगत असते, फक्त एखादा ब्लाऊज शिवता येणं किंवा ते डिझाईन बनवता येणंच नाही, तर ते प्रॉपर फिनिशिंग सहित आपल्याला स्टिच करता यावं, म्हणजे यायलाच पाहिजे, हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. आणि इथे तुम्ही बघू शकतात की शेप किती प्रॉपर असा येतोय आणि बरोबर व्यवस्थित बाहेर फोल्ड करत करत जसा आपला आकार आहे, आपण टीप तर बरोबरच मारलेली आहे, त्यानंतर ते पुन्हा प्रॉपर असं बाहेर काढणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं. नाहीतर बऱ्याचदा ते व्यवस्थित बाहेर निघत नाही आणि त्यामुळे सुद्धा आपले बरेचसे म्हणजे फिनिशिंग वगैरे बिघडू शकते. तर बघा हे एकदम प्रॉपर असं इथे रेडी झालेला आहे. त्यानंतर हा काटन ते मी असं सरळ केलं. हा वरचा प्लेट्सचा जो काही पार्ट आहे ना, तर तो आता त्यावर आपल्याला उलटा ठेवायचा आहे बघा. आणि बरोबर ना काय करूयात, ह्या जे काही प्लेट्स आहेत ना, तर त्याचा सुद्धा सेंटर मार्क करायचा आहे आणि ह्या बाहीचा काठाचा सुद्धा, म्हणजे दोन्ही सेंटर मॅच करता येईल आणि मध्यभागी बरोबर टीप आपली टाकली जाईल आणि ज्या काही प्लेट्स आहेत ना, तर त्या सुद्धा व्यवस्थित सेट होणं तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे बघा मग काय करायचं, जेवढ्या भागामध्ये प्लेट्स टाकलेले आहेत तर ते सुद्धा एकमेकावर आपण इथे फोल्ड करून एक मार्किंग करूनच घ्यायची आहे. ठीक आहे. आणि आता त्यानंतर बघा ह्या पद्धतीने आता आपण हे साधारणतः 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवून हे जोडून घेऊयात. आणि इथे अजून महत्वाचा एक पॉइंट आहे की हे जोडताना सुद्धा आपल्या प्लेट्स पुन्हा उलट्या वगैरे फोल्ड व्हायला नको शिलाईमध्ये, त्याची काळजी घ्यायची आहे आणि शक्य असल्यास एकसारखं मार्जिन सुद्धा येईल याची सुद्धा. आणि बघा मग या पद्धतीने आपण ते जोडून घेतलेलं आहे. आता हे जोडून घेतल्यानंतर इथे आपल्याला एक दाबटीप द्यायची आहे, तर ती दाबटीप सुद्धा आता आपण इथे देऊन घेऊयात, जेणेकरून आपल्या ह्या प्लेट्स व्यवस्थित सेट होईल आणि कुठे जॉईंट वगैरे आहे तर हे लक्षात सुद्धा येणार नाही. आणि फिनिशिंगसाठी तर ही दाबटीप देणं खूपच गरजेचं आहे. आणि बघा मग यानंतर काय करायचं आहे, आता कडेकडेने आपल्याला बाहीला इथे टीप टाकून घ्यायची आहे. जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन इथे पकडायचं आहे, कारण हे मार्जिन आपण कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं, म्हणजे कटिंग वगैरे करताना. सो त्यासाठी त्याचबरोबर कुठे गोळा वगैरे होणार नाही याची सुद्धा आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे. आणि बघा मग प्रॉपर फिनिशिंग सहित आपण एवढं इथे जोडून घेतलेलं आहे. आणि आता हे जोडल्यानंतर जे काही आपलं एक्स्ट्राचं दिसतंय तर ते सगळं कटिंग करून परफेक्ट मापाची बाही इथे रेडी करायची आहे. कारण तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो आणि ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून इथे नेहमीच कटिंग स्टिचिंग करतो, जेणेकरून आपल्याला ते कमी पडायला नको आणि स्टिच करताना जरा इझी जावं यासाठी, कारण बऱ्याचदा धागे वगैरे निघण्याचे चान्सेस असतात. ठीक आहे. सो बघा मग पुन्हा एक टीप देऊयात, म्हणजे मध्यभागी अस्तरची बाही आणि ही बाही सुद्धा इथे जोडली जाईल. आणि अशा पद्धतीने खूप सुंदर असं मोठासा काठ वापरून लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली आपली इथे बाही डिझाईन रेडी झालेली आहे. सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या साईडची बाही सुद्धा इथे रेडी करून घेऊयात. ठीक आहे. तर बघा मग जवळून लुक दाखवते की ती प्रॉपर फिनिशिंग सहित आपली ही बाही इथे रेडी झालेली आहे. वरच्या प्लेट सुद्धा एकदम छान एकसारखे आलेल्या आहे. काठ खूप सारा मोठा आहे, त्यामुळे तर बाही अजूनच सुंदर दिसते. आणि इथे आपण बघा एकही लेस वापरलेली नाही. तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही जॉईंटला किंवा खाली लावू शकतात, पण मी तरी काही लावणार नाहीये. तर इथे तुमचं हे लक्षात येईल की एकही लेस लावलेली नाहीये, तरी सुद्धा किती सुंदर बाही डिझाईन तयार झालेली आहे आणि फिनिशिंग सुद्धा तितकीच सुंदर आलेली आहे. सो ही घातल्यानंतर त्याचं लुक कसं दिसेल तर याची थोडीशी आयडिया मी तुम्हाला देते, म्हणजे तुमच्याही लक्षात येईल की कुठल्या साडीवर वगैरे तुम्ही अशा पद्धतीची बाहीचं पॅटर्न किंवा अशी बाही डिझाईन बनवू शकतात यासाठी. तर बघा मग या पद्धतीने फायनल लुक आहे आपल्या ह्या बाहीचा. खूप सुंदर असा वरती पफ येणार आहे आणि घातल्यावरती बघा मी फोल्ड करून तुम्हाला दाखवलेला आहे. सो नक्कीच या छानशा बाही डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला सुद्धा खूप सुंदर लुक येईल. सो अशी छानशी ट्रेंडिंग बाही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. मी तुम्हाला याची संपूर्ण कटिंग स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेवढं शक्य आहे तेवढं सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण तरी जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा, मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटलाय मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर छानशी ट्रेंडिंग बाही डिझाईन आवडली असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.